बरी नहीं हुए हैं, बाइज्जत बरी हुए हैं। महिला पैलवान लैंगिक छळ प्रकरणात मोठी बातमी। भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंहांची निर्दोष मुक्तता। 3 वर्ष खटला कसा चालला, कोर्टानं निकाल काय दिला? भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांना कोर्टानं मोठा दिलासा दिलाय। महिला पैलवानांच्या लैंगिक छळाप्रकरणी ब्रिजभूषण यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे। ब्रिजभूषण सिंह विरुद्ध महिला पैलवान असा हा खटला सुरू होता। या दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं ब्रिजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता केली। 2023 पासून ते जामिनावर बाहेर होते, पण आता कोर्टानं ते निर्दोष असल्याचा निकाल दिलाय। गेल्या 3 वर्षात नेमकं काय घडलं, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात काय आरोप होते, सविस्तर पाहूया। महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक छळाचे आरोप केले होते, पण पुराव्यांअभावी ब्रिजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पोलिसांनी लैंगिक छळ प्रकरणात नुकताच क्लोजर रिपोर्ट सादर केला। कोर्टानं हा रिपोर्ट स्वीकारल्यानं त्यांची आरोपांमधून मुक्तता करण्यात आली आहे। अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवार यांच्या खंडपीठानं सोमवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला। या प्रकरणातले 6 आरोपी आणि WFIचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली। या निकालानंतर आनंदी असल्याचं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलंय। पाहूया ते काय म्हणाले। बरी नहीं हुए हैं, बाइज्जत बरी हुए हैं। 3 साल का लंबा संघर्ष हमने देखा। संघर्ष तो निखार आता है, संघर्ष से निखार आता है। सर, आप ये भी कह रहे हैं कि कई पॉलिटिकल पार्टियों ने पहलवानों का समर्थन दिया, आपके ऊपर आरोप लग रहे थे, आपको फांसी देने की। अब वो जंतर मंतर का दृश्य आप पुनः देख लीजिए। विरोधियों को कुछ कहना चाहिए? नहीं, विरोधियों को क्या कहें, विरोधियों को कुछ नहीं कहना है। यावर प्रियंका गांधी यांनी मोजक्या शब्दात टिप्पणी करत सरकारला सुनावलं। एक तरफ कहते हैं कि यंग जनरेशन के साथ हैं, एक तरफ महिला सशक्तिकरण की बात है, महिला रिजर्वेशंस की बात है, और दूसरी तरफ ये महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचं हे प्रकरण नेमकं काय होतं, पाहूया। भारतीय महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष असताना ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप 2023 साली झाला। आधी जानेवारी आणि मग एप्रिल 2023 मध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आणि आंदोलन सुरू झालं। त्याविरोधात जंतर मंतर इथं कुस्तीपटूंनी मोठं आंदोलन केलं। यात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी न्यायासाठी लढा दिला। आघाडीच्या कुस्तीपटूंनी आक्रमक भूमिका घेतल्यानं हे आंदोलन देशभर गाजलं होतं। ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप काय होते, पाहूया। अध्यक्ष असताना ब्रिजभूषण यांनी महिला कुस्तीपटूंना बहाण्यानं बोलावून घेतलं, उपचारांच्या बदल्यात लैंगिक मागण्या केल्या, टी-शर्ट वर खेचलं, ग्रुप फोटोवेळी खांदे घट्ट धरले आणि धमकावलं, तसंच बेडवर जबरदस्तीनं मिठी मारली, छाती आणि पोटावर हात ठेवला, असे आरोप भाजप नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी केले होते। कुस्तीपटूंच्या या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात FIR नोंदवला। दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी ब्रिजभूषण यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354A, 354D आणि 506(1) अंतर्गत 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं। 10 मे 2024 रोजी ट्रायल कोर्टानं 5 महिला पैलवानांच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण यांच्या विरुद्ध लैंगिक छळ आणि विनयभंगाचे आरोप निश्चित केले, तर एका अल्पवयीन महिला पैलवानानं ब्रिजभूषण यांच्या विरोधातली तक्रार मागे घेतली। त्यानंतर या प्रकरणाची 2 जुलै 2026 पर्यंत 127 वेळा सुनावणी झाली। अखेर पुरावे नसल्यानं पोलिसांनी या प्रकरणी कॅन्सलेशन रिपोर्ट सादर केला आणि आता दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं पुराव्यांअभावी ब्रिजभूषण यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल दिला। दरम्यान जर मी दोषी ठरलो तर फासावर लटकेन, असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं, पण आता त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता झाली आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।